नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण वर्ग 10वीचा क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्यामधला आज आपण बघणार आहे एक्झरसाइज 2.6. एक्झरसाइज 2.6 मधले सर्वचे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते वर्ड प्रॉब्लेम आहे. आपल्याला वर्डमध्ये दिलेला प्रॉब्लेम दिलेला राहील आणि प्रॉब्लेम दिलेला राहील. आपल्याला त्यावरून जर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे आपल्याकडे फ्रॉम द गिवन कंडिशन फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग सिंगल व्हेरिएबल. म्हणजे जे वर्डच्या फॉर्ममध्ये ते माहिती दिलेली आहे त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे आणि ती पण कसं सिंगल व्हेरिएबलमध्ये, म्हणजे एकच व्हेरिएबल आला पाहिजे त्यामध्ये. आणि सेकंड स्टेप युजिंग एनी मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. आपल्याला आपण मेथड पाहिले, फॅक्टरायझेशन मेथड पाहिली, आपण फॉर्म्युला मेथड पाहिली. याच्या दोन मेथड आहेत, दोनपैकी एक कोणती मेथड यूज करा आणि त्यानुसार दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं. आता आपण बघू हे प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम सर्वात आधी चांगल्या प्रकारे रीड करून घ्यायचा आणि समजून घ्यायचं. तर बघा काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगती एज. प्रोडक्ट केलेला आहे. प्रोडक्ट कशाचा? प्रगतीच्या एजचा. 2 years ago म्हणजे 2 वर्षाच्या आधी अँड 3 years 3 वर्षाच्या नंतर. प्रोडक्ट किती आहे आपल्याकडे? 84. फाइंड हर प्रेझेंट एज. तर सध्या प्रेझेंट एज आपल्याला काढायचं आहे. सध्या आपल्याला एज माहिती नाही आहे, तर एज किती घेऊ आपण? एक्स. तर लिहितो मी इथं लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती. प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स इयर. प्रेझेंट एज किती घेतलं मी? एक्स इयर. तर आपण घेऊ 2 वर्षाच्या आधी 2 years ago. The age of प्रगती इज इक्वल टू. आता मला सांगा, सध्या जर तुम्ही 15 वर्षाचे असता, जर मी तुम्हाला 2 वर्षाच्या आधीचं एज जर तुमचं विचारलं तर तुम्ही काय सांगता? 30. कारण जेवढे इयर मागितलं आपण तेवढे इयर काय करायचे, त्यामध्ये -15 मधून 2 मायनस केलं किती आपल्याकडे? 30. म्हणजे मग आपण सध्या जर एक्स इयर एज आहे तर 2 वर्षाच्या आधी किती असेल? एक्स मायनस 2. तेवढे मायनस करायचे इयर. त्यानंतर 3 year नेम काय? 3 year नेम 3 year हे 3 वर्षाच्या नंतर. आता सध्या जर तुम्ही 15 इयरचे आहे, मी जर 3 वर्षानंतर विचारलं तर ते 3 त्यामध्ये काय करायचे आहे? 15 + 3 80. तसंच सध्या जर एक्स आहे, 3 वर्षानंतर किती एज? द एज ऑफ प्रगती इज इक्वल टू एक्स + 3 इयर. हे बरं दोन कंडिशन. हे जे दोन एज आहे, 2 वर्षाच्या आधीचा आणि 3 वर्षाच्या नंतरचा, यांचा काय केलेला आहे? प्रोडक्ट केलेला आहे. तर प्रोडक्ट किती येते? 84. तर तुम्ही अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय? हे दोन्ही एजचा प्रोडक्ट. पहिला एक पॉवर किती आपल्याकडे? x - 2. सेकंड किती आपल्याकडे? x + 3 इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ प्रगती एज 2 years ago and 3 years is 84. म्हणजे प्रोडक्ट किती आहे त्यांचा? 84. या x नंतर आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, x मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट, या -2 नंतर मल्टिप्लाय, -2 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट इज इक्वल टू 84. x नंतर आपण मल्टिप्लाय केलं, x मल्टिप्लाय बाय x स्क्वेअर, x मल्टिप्लाय बाय 3x, -2 नंतर मल्टिप्लाय, -2x, -2 नंतर मल्टिप्लाय, -6 इज इक्वल टू 84. x स्क्वेअर 3x -2x म्हणजे काय आपल्याकडे 1x, -6 + 84 कोण आपल्याकडे? -84 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर + 1x -6 - 84 -90 इज इक्वल टू 0. हे वाला आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन नंतर सुरू करू आपण. लक्ष द्या इकडे. हे वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर + 1x -90 इज इक्वल टू 0. मी सर्वचे सर्व प्रॉब्लेम फॉर्म्युला मेथडने सॉल्व करतो, कारण फॉर्म्युला मेथडने इझी जातील तुम्हाला. फॅक्टरायझेशनला सॉल्व केलं तरी सुद्धा चालेल, बट मी सॉल्व करतो फॉर्म्युला मेथडनं. याला आपल्याकडे प्रॉब्लेम फॉर्म्युला मेथडसाठी काय करतो आपण? सर्वात आधी करतो कंपॅरिझन. कंपेअरिंग विथ
कंपेअरिंग विथ कशासोबत करत असतो आपण कंपॅरिझन ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरच्या बाजूला ए आहे, इथे किती आहे, ए असला म्हणजे किती असते 1, म्हणजे येईल आपल्याकडे 1. एक्सच्या बाजूला आहे बी, इथे किती एक्सच्या बाजूला 1, म्हणजे बी 1. शेवटी आहे सी, शेवटी किती आहे -90. फॉर्म्युला इज गिवन बाय किंवा बाय फॉर्म्युला मेथड, बाय फॉर्म्युला मेथड काय आपल्याकडे फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला काय असते, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2ac. याला इक्वेशन नंबर 1. सर्वात आधी जे अंडर रूट मध्ये ते फाइंड करून घ्या. अंडर रूट मध्ये बघा काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac, ते फाइंड करून घेऊ. बी स्क्वेअर मायनस 4ac, बी चेक करा किती आहे, बी किती आपल्याकडे 1, तो 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए, ए किती आपल्याकडे 1 आणि ते किती आहे -90. 1 चा स्क्वेअर किती आहे ते 1, मायनस मायनस काय होईल प्लस 4 इंटू 1 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 90. इथे आपल्याकडे 1 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 90 360. 1 प्लस 360 361. ह्याचा आला आपल्याकडे बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac आला की इक्वेशन 1 बिकम, इक्वेशन 1 बिकम. चेक करा इक्वेशन 1 काय, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2ac इज इक्वल टू मायनस बी चेक करा, बी किती आहे, बी आपल्याकडे 1 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला, बी स्क्वेअर मायनस 4ac 361 डिवायडेड बाय 2ac 2 मल्टिप्लाय बाय ए चेक करा किती आपल्याकडे 1. तर लिहिलं मी -1 प्लस मायनस 361 कशाचा स्क्वेअर आहे 19 चा, म्हणून बाहेर किती आपल्याकडे 19 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे किती होती 2. लिहिलं मी x इज इक्वल टू एकदा घ्यायचा प्लस आणि एकदा काय घ्यायचा मायनस. लिहिलं मी -1 प्लस 19 डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू -1 मायनस 19 डिवायडेड बाय 2. लिहिलं मी x इज इक्वल टू -1 प्लस 19 18 डिवायडेड बाय 2. 18 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आपल्याकडे 9 और x इज इक्वल टू -1 मायनस 19 मायनस 20 बाय 2 मायनस 20 बाय 2 म्हणजे -8 म्हणजे x ची एक व्हॅल्यू आली 9 और x ची व्हॅल्यू किती आली -10. बट x किती कधी मायनस मध्ये असते काय तुम्ही ऐकलं काय, कोणी -10 इयरचा आहे, कोणी -20 चा आहे, नाही. x केव्हा मायनस मध्ये असते म्हणजे व्हॅल्यू पॉसिबल नाही, म्हणजे x बरोबर किती आला आपल्याकडे 9. आता आपल्याला विचारलं काय होतं, फाइंड हर प्रेजेंट एज. आपण द प्रेजेंट एज ऑफ प्रगती घेतलं होतं आपण एक्स, तर एक्स आला आपल्याकडे देतो मी इथं द प्रेजेंट एज ऑफ प्रगती बी एक्स होतं, तर एक्स दिला 9 इयर. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याकडे, जे आधीचा प्रॉब्लेम घेतला आपण ते एक्झरसाइज मधला होता, हे एक्झरसाइज मधला नाही आहे, बट आधीचा जे प्रॉब्लेम घेतला सेम तसंच आहे, हे पण आपण समजून करू. इथे काय दिलेलं आहे, द प्रोडक्ट ऑफ यूसुफ एज 5 इयर अगो अँड हिज एज 9 इयर एंड. म्हणजे जो युसुफ आहे त्याच्या जे वय आहे 5 वर्षाच्या आधीचं आणि 9 वर्षाच्या नंतरचं यांचं जे त्याचं जे वय आहे त्याचा प्रोडक्ट केला, तर त्याचं प्रोडक्ट किती येते 176. तर आपल्याला त्याला फाइंड युसुफ प्रेझेंट एज, युसुफचं प्रेझेंट एज आपल्याला फाइंड करायचं आहे. आता युसुफचं आपल्याला प्रेझेंट एज माहिती नाही आहे, तुम्ही सांगितलं होतं मला जे माहिती नसलं ते एक्स घ्यायचं. तुम्ही लेट द प्रेझेंट एज ऑफ युसुफ बी x इयर. युसुफचं प्रेझेंट एज घेतले मी x इयर, तर आपल्याला काय माहिती 5 इयर अगो, तर लिहिले मी 5 इयर अगो 5 वर्षाच्या आधी द एज ऑफ युसुफ इज इक्वल टू एच काय असेल, तुमचं सध्या तर 15 वर्ष वय आहे, मी जर तुम्हाला 5 वर्षाच्या आधीचे विचारलं तर तुम्ही काय करता 5 त्यामधून मायनस. तसंच मग याचं आधीचं वय काय नाही आपल्याला सध्या x आहे, किती वर्ष मागितलं नाही आपल्याला 5, तर जेवढ्या वर्ष मागितलं नाही तेवढ्या यामध्ये
नंतर असलं की काय करायचं आहे म्हणते ॲट हिअर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. गिवन कंडिशन तुम्हाला काय त्याचं जे एज आहे त्याचा प्रोडक्ट किती येते आपल्याकडे 176. तर पहिलं एच पॉवर किती आपल्याकडे x - 5. सेकंड किती आपल्याकडे x + 9. यांचा प्रोडक्ट किती आपल्याकडे 176. करा मल्टिप्लिकेशन. x न करा इकडे मल्टिप्लाय x मल्टिप्लाय बाय x + 9 -5 न करा मल्टिप्लाय -5 मल्टिप्लाय बाय x + 9 इज इक्वल टू 176. x मल्टिप्लाय बाय x स्क्वेअर x मल्टिप्लाय बाय 9 9x -5 मल्टिप्लाय बाय x 5x -5 मल्टिप्लाय बाय 9 -45 is equal to 176. x square 9x - 5x 4x -45 हा प्लस 176 इकडून नंतर काय आहे -176 is equal to 0. म्हणजे आपल्याकडे x square plus 4x -45 -176 म्हणजे 176 plus 45 3 5 11 11 11 आहे 7 4 11 11 12 2 18 आहे म्हणजे 221 -2 2 1 is equal to 0. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं की कंपेअर करायचं नाही तुम्ही. क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं x square plus 4x - 2 to 1 x square plus 4x - 2 to 1 is equal to 0. कंपॅरिझन करून घ्यायचे. कंपॅरिझन करून घेऊ आपण x square plus bx plus c is equal to 0. x square च्या बदला b आहे इथे किती आहे काही नसला म्हणजे 1 म्हणजे a आला आपल्याकडे 1. x च्या बदला b आहे इथे x च्या बदला 4 म्हणजे b किती आपल्याकडे 4. शेवटी असते c किती आहे -2 to 1. सर्व आलं की बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय आपल्याकडे x is equal to -b plus under root b square - 4ac divided by 2ac. याचं तुम्ही इक्वेशन नंबर 1. चला ते अंडर रूट मधला फाइंड करायचं. ते तुम्ही अंडर रूट b square - 4ac इज इक्वल टू b चेक करा किती आहे 4. तर निरांना 4 चा स्क्वेअर -4 * ac a किती आपल्याकडे 1. शेवटी किती c किती आहे आपल्याकडे -2 to 1. 4 चा स्क्वेअर किती येते 16. हे मायनस काय आहे प्लस. हा 4 * काय आपल्याकडे 2 to 1 दिलं मी 16 प्लस 4 ना जर मल्टिप्लाय केलं 4 मल्टिप्लाय बाय 1 4 4 2 चा 8 4 2 चा 8. ॲडिशन करायची किती आपल्याकडे 900. आला b स्क्वेअर - 4ac आला इक्वेशन 1 बिकम काय इक्वेशन 1 x equals to -b plus under root b square - 4ac divided by 2ac. सर्व व्हॅल्यू आपल्याकडे करू पुट ऑफ b चेक करा किती आहे 4 plus under root b square - 4ac किती आला b square - 4ac 900 divided by 2ac 2 multiply by a किती आपल्याकडे 1. लिहिला मी -4 plus 900 किती स्क्वेअर 30 चा मग बाहेर 30 डिवाइडेड बाय किती आपल्याकडे 2. एकदा घ्यायचा प्लस एकदा काय घ्यायचा मायनस. लिहितो मग मी इथं x is equal to एकदा घेऊ आपण प्लस -4 plus 30 divided by 2 or x is equal to -4 - 30 divided by 2. तो लिहितो मी x is equal to -4 plus 30 26 divided by 2 26 divided by 2 म्हणजे 30. x is equal to -4 -34 divided by 2 म्हणजे किती x is equal to -17. एक आलं प्लस एक काय आलं मायनस. तर एच केव्हाच निगेटिव्ह नसते म्हणजे ही व्हॅल्यू आपली करणार नाही. म्हणजे x किती आला मग आपल्याकडे 30. ते आपल्याला काढणं होतं. बघा काय काढणं होतं द प्रेझेंट एज ऑफ इश्यू काय केलं होतं आपण x लिहितो मी द प्रेझेंट एज ऑफ यूसुफ डी x इयर मध्ये x किती आला 30 इयर. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर एक्झरसाइज 2.6 मधला सेकंड प्रॉब्लेम. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर आहेत त्यांचा जर आपण स्क्वेअर केला आणि सम केली तर किती भेटते आपल्याला 244. तर ते नंबर आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आपल्याला नंबर माहिती नाही तर मी असं
आहे त्याला फर्स्ट consecutive u1 natural number b x पहिला काय घेतला मी ना x दुसरा घेतला आपण नेक्स्ट consecutive e1 natural number b consecutive e1 नंबर मध्ये काय 2 चा डिफरन्स असते तर हा 2 न काय इंटरसेक्शन मोठा x + 2 लिहिला मी साधारण आपल्याकडे ते काय तर तुम्ही इथे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय सम करता येते सम ची स्क्वेअर करू म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा स्क्वेअर करायचा आहे सम किती येते 244 तर लिहितो मी पहिल्याचा स्क्वेअर केला तर x स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर केला तर x + 2 चा स्क्वेअर आता दोघांची स्क्वेअर केला आणि सम केले म्हणजे ॲडिशन केले किती येते 244 तर लिहिलं मी 244 आलेला मी x स्क्वेअर प्लस हा इथं आपल्याकडे फॉर्म्युला आहे a + b होल स्क्वेअर काय होते a स्क्वेअर + 2ab + b चा स्क्वेअर इथे a च्या ठिकाणी बरोबर काय आहे x आणि b च्या ठिकाणी 2 आपल्याकडे फॉर्म्युला आहे म्हणून आपल्याकडे x स्क्वेअर + 4x + 4 244 इन आपल्याकडे मग x स्क्वेअर + x स्क्वेअर 2x स्क्वेअर + 4x + 4 हा प्लस एक नंबर काय येईल -244 0 म्हणजे आपल्याकडे 2x स्क्वेअर + 4x 4 - 244 म्हणजे किती 240 0 इथे 2 ने डिवाइड होते इथे 2 ने डिवाइड होते इथे 2 ने डिवाइड बाय 2 ने डिवाइड केला तर इथे वापरायला आपल्याकडे x स्क्वेअर 2x स्क्वेअर बाय 2 4x बाय 2 - 240/2 0 हा 2 गेट कॅन्सल होईल म्हणजे आपल्याकडे 1x स्क्वेअर बेक पे वेळी 4 म्हणजे 2x मायनस म्हणजे आपल्याकडे 120 0 याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आला की आपण काय करतो कंपॅरिझन कंपेअरिंग विथ समोर लिहितो मी इक्वेशन लिहितो बघा आपल्याकडे 1x स्क्वेअर + 2x - 120 is equal to 0 दिलेलं तुम्ही कंपेअरिंग with त्याच्यासोबत आपण कंपॅरिझन करतो x स्क्वेअर + bx + c is equal to 0 x स्क्वेअरच्या बाजूला a आहे म्हणजे x स्क्वेअरच्या बाजूला 1 म्हणजे याला 1 x च्या बाजूला b आहे म्हणजे x च्या बाजूला 2 म्हणजे b याला 2 शेवटी असते c किती आहे -120 हे सर्व आले की बाय फॉर्म्युला मेथड आहे आपल्याकडे x is equal to -b ± √ b स्क्वेअर - 4ac डिवाइडेड बाय 2ac त्यानंतर तुम्ही इक्वेशन नंबर 1 हे दिला की जे अंडर रूट मध्ये ते फाइंड करायचं आहे काय अंडर रूट मध्ये b स्क्वेअर - 4ac इज इक्वल टू b चेक करा म्हणजे आपल्याकडे b2 तर दिला b2 चा स्क्वेअर -4 * a चेक करा म्हणजे आपल्याकडे 1 * c किती आपल्याकडे -120 दिलेले b2 चा स्क्वेअर आपल्याकडे 4 हे मायनस काय येईल प्लस 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय म्हणजे आपल्याकडे 120 हा 4 प्लस या दोघांची मल्टिप्लिकेशन करा 4 मल्टिप्लाय बाय 120 म्हणजे 120 मल्टिप्लाय बाय 4 4 मल्टिप्लाय बाय 0 0 4 मल्टिप्लाय बाय 2 8 4 1 4 म्हणजे येते 480 480 + 4 484 आला b स्क्वेअर - 4ac b स्क्वेअर - 4ac आला की इक्वेशन 1 लिहितो इक्वेशन 1 काय x is equal to -b प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर - 4ac डिवाइडेड बाय 2 सर्व व्हॅल्यू आपल्याकडे रूट ऑफ b इक्वल टू -b चेक करा b किती आहे हा b किती आपल्याकडे 2 प्लस मायनस अंडर रूट मध्ये b स्क्वेअर - 4ac किती आला b स्क्वेअर - 4ac 484 डिवाइडेड बाय 2 into a किती आपल्याकडे 1 तर लिहिला मी -2 प्लस मायनस 484 कशाचा स्क्वेअर आहे चेक करा 22 चा 22 डिवाइडेड बाय 2 x is equal to एकदा घ्या प्लस एकदा घ्या -2 प्लस 22 डिवाइडेड बाय 2 और x is equal to
-2 -22 डिवाइडेड बाय 2 -2 + 22 20 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती आपल्याकडे 10. इथे काय x = -2 -2 -22 -24 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती x = एकाला आपल्याकडे प्लस आणि एकाला आपल्याकडे मायनस. तर इवन नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात. नॅचरल नंबर सर्व काय असतात पॉझिटिव्ह, म्हणजे हा नंबर चालणार नाही मग आपल्याला. म्हणजे एक नंबर आला आपल्याकडे x = 10. तर आपल्याला फाइंड काय करणार, पहिला नंबर ते दोन नंबर फाइंड करणार. पहिला कोणता होता आपल्याकडे x, फर्स्ट नंबर टाइम मग होता आपल्याकडे x किती आला आपल्याकडे 10. सेकंड नंबर काय होता आपल्याकडे x + 2 म्हणजे आपल्याकडे 10 + 2 म्हणजे आपल्याकडे सर्व स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम